पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे। या प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोर्श कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन तरुणाचा जामीन आता रद्द करण्यात आलाय। अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बाल हक्क मंडळात हजर करण्यात आलं। यावेळी मंडळानं या अल्पवयीन आरोपीनं केलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेत त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात यावं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीनं दोघांचा जीव घेतला। त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता। यावेळी त्याच्यावरती अगदी किरकोळ कलम लावत जामीन मंजूर केला गेला होता। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते। हे प्रकरण पुणे किंवा राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडवून दिली होती। यानंतर पुणे पोलिसांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं। या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या वडिलांना आणि आणखीन काही आरोपींना ताब्यात घेतलं। पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीवर पुन्हा नवीन कलम लावली आणि त्याचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी केली। न्यायमंडळासमोर पोलिसांनी बाजू मांडताना काही मुद्दे देखील अधोरेखित केले। त्यानुसार 16 ते 18 वर्षाच्या आतील अल्पवयीन मुलानं अत्यंत गंभीर गुन्हा केला असल्यास त्याला संज्ञान समजून कार्यवाही करण्याची सुधारणा बाल न्याय हक्क कायद्यात करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली। निर्भया प्रकरणात हा बदल करण्यात आला होता। दरम्यान या कायद्याचा आधार घेत पोलिसांनी कल्याणी नगर मधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला संज्ञान समजून कारवाई करण्याची मागणी बाल न्याय मंडळासमोर केली। बाल न्याय हक्क कायद्यातील कलम 2 मधील 33 आणि कलम 15 मधील 1 नुसार ही कार्यवाही व्हावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं। कल्याणी नगर मधील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या मोटारीमधील कॅमेऱ्याने टिपलेले अपघाताचे चित्रीकरण तपासण्यात येणार आहे। त्या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना गुन्ह्यात तपासण्यामध्ये मदत होणार आहे। कल्याणी नगर येथे 19 मे रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास भरधाव आलिशान मोटारीनं दुचाकीची धडक दिली। या अपघातात आयटी अभियंता तरुणीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही पब, घटनास्थळ आणि येरवडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतलेलं आहे। अल्पवयीन आरोपीनं मद्य सेवन केल्याचे पुरावे पोलिसांना मिळालेले आहे। आता पोलीस त्या आलिशान पोर्श गाडीमधील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहे। याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देखील मिळाल्यात अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली। आता बाल न्याय मंडळानं या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करत अल्पवयीन आरोपी हा संज्ञान आहे की नाही हे पोलीस ठरवतील असंही म्हटलंय। आता पोलीस तपासानंतर तो संज्ञान आहे की नाही हे ठरवलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे। 14 दिवस या अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवलं जाणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।